दरम्यान सन्माननीय मुफ्ती जुनेद यांचं इथे आगमन झालेलं आहे। मी त्यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत करतोय। सामन्याला आपण सुरुवात करायची आहे आणि तोपर्यंत आपण व्यासपीठावरती आमंत्रित पाहुण्यांचं स्वागत करणार आहोत। मी माझ्या शब्द सुमनांनी त्यांचं स्वागत केलेलंच आहे। मी विनंती करणार आहे आमच्या मंडळातील सन्माननीय शकील भाई यांना की आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय प्रकाश भाऊ जैन यांचं आपण स्वागत करावं। एक मायेची उबदार शाल आणि त्या प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आपण सन्माननीय प्रकाश भाऊ जैन यांचं स्वागत करावं। धन्यवाद सर, आपण इथे आलात, आपला बहुमूल्य वेळ आपण इथे खर्च केलात आणि आम्हाला इथे आपला पाठिंबा त्याचप्रमाणे आपले आशीर्वाद लाभले। आणि त्यानंतरचे सन्मान मूर्ती असतील सन्माननीय दशरथ भाऊ जैन। मी पुन्हा एकदा आमच्या मंडळातील सदस्यांना विनंती करणार आहे की आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय दशरथ भाऊ जैन यांचं स्वागत करावं। धन्यवाद दशरथ भाऊ, आपले सुद्धा हार्दिक हार्दिक सन्माननीय दशरथ भाऊ प्रजापती शकील भाऊ यांच्या शुभ हस्ते सन्माननीय दशरथ भाऊ प्रजापती यांचं आपण स्वागत करत आहोत। धन्यवाद सर, आपण इथे आलात त्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद आभार। आणि यानंतर मात्र मुबारक भाई यांना विनंती करणार आहे की आपण आपल्या शुभ हस्ते इक्बाल सेठ धनसे यांचं आपण स्वागत करावं। धन्यवाद इक्बाल सेठ धनसे, आपण इथे आलात, अशाच प्रकारचा पाठिंबा आणि अशाच प्रकारचं प्रेम राहू दे या मंडळावरती। आणि यानंतर सन्माननीय शौकतभाई रोहेकर सरपंच मोरबा ग्रुप ग्रामपंचायत। मी सन्माननीय इस्माईल भाई यांना विनंती करणार आहे की आपण आपल्या शुभ हस्ते सरपंच साहेबांचं आपण स्वागत करावं। धन्यवाद सरपंच साहेब, कारण अशाच प्रकारचं प्रेम आणि अशाच प्रकारची माया या मुलांवरती जर असेल, या मंडळावरती जर असेल, तर अशाच प्रकारच्या टुर्नामेंट आणि स्पर्धा आपण यानंतर सुद्धा आयोजित करू, यात तीळ मात्र शंका नाहीये। आपल्या सर्वांचा पाठिंबा आणि सर्वांचं प्रेम फार महत्वाचं। सामन्याला सुरुवात करायची आहे सर। मी पुन्हा एकदा शकील भाई यांना विनंती करणार आहे, आपल्या सर्वांचे लाडके आणि ज्यांच्या मैदानावरती आपण ही स्पर्धा आयोजित केलेली आहे आणि या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थानं अथक प्रयत्न ज्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाले, ते सन्माननीय आपल्या सर्वांचे लाडके अल्ताफ भाई धनसे यांचं आपण स्वागत करूया। जरा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये सन्माननीय अल्ताफ दादा धनसे यांचं स्वागत करा। धन्यवाद सर, फार महत्वाचं असतं हा पाठिंबा, त्याचप्रमाणे हे आशीर्वाद, हे आपलं प्रेम आणि त्याच कारणास्तव आपल्या जीवाभावाचा एक लाडका खेळ आणि त्या खेळाची ही स्पर्धा आपण इथे आयोजित करू शकतो। आपल्या सर्व थोर मोठ्या लोकांचा पाठिंबा असणं फार गरजेचं असतं। त्यानंतर सन्माननीय लतीफ सर यांचा आपण सन्मान करणार आहोत। मी मुबारकजी यांना विनंती करणार आहे की आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय लतीफ सर यांचं स्वागत करावं। सन्माननीय उपसरपंच राजू मोरे यांचं आपण स्वागत करूया। मी तौसिफ भाई राऊत यांना विनंती करणार आहे की आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय मोरे साहेबांचं आपण स्वागत करावं। धन्यवाद राजू सर, आपण इथे आलात, अशाच प्रकारचं तुमचं सुद्धा प्रेम राहील अशी अपेक्षा आणि ईश्वरचरणी प्रार्थना सुद्धा असेल, कारण
आपण जो पाठिंबा देताय, जे आशीर्वाद या मंडळावरती आहेत, त्याच कारणास्तव आम्हाला सुद्धा एक हुरूप येतो आणि एवढी मोठी टुर्नामेंट या मैदानावरती आयोजित करण्यासाठी आम्हाला आत्मविश्वास मिळतो। निसार भैया यांना विनंती करणार आहे की आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय निजामभाई फोपलनकर यांचं स्वागत करावं। सन्माननीय निजामभाई फोपलनकर, आपले सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत आणि आभार। हेलो 13 धावा 13। यानंतरचे सन्मान मूर्ती आहे सन्माननीय राकेश भाऊ खांडविलकर। मी पुन्हा एकदा विनंती करणार आहे निसार भैया यांना की आपण सन्माननीय राकेश भैया भाई यांचं स्वागत करावं। धन्यवाद राकेश भाई, आपले सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत आणि आभार। क्रिकेट हा खऱ्या अर्थानं आगळा वेगळा खेळ आहे। या खेळाच्या माध्यमातून आपण एकत्र जमतो। सन्माननीय विश्वास भाऊ यांचं स्वागत केलं जात आहे। धन्यवाद विश्वास भाऊ। त्यानंतरचे सन्मान मूर्ती इम्रान भाई राऊत। मी पुन्हा एकदा आमच्या मंडळाच्या वतीने विनंती करणार आहे की आपण आपल्या शुभ हस्ते निसार भैया यांना विनंती आहे आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय इम्रान भाई राऊत यांचं स्वागत होत आहे। धन्यवाद इम्रान जी, आपले सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत आणि आभार। एक षटक 15 धावा झालेल्या आहेत। त्यानंतरचे सन्मान मूर्ती असतील सालमभाई वांगरे। मी निसार भैया यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय सालमभाई यांचं सुद्धा स्वागत करावं। सालेम भाई यांचं स्वागत केलं जात आहे। त्यानंतर सन्माननीय बळीराम भाऊ यांचं स्वागत करावं अशी विनंती असेल। आपल्या विनंतीला मान देऊन सन्माननीय बळीराम भाऊ सुद्धा इथे आलेले आहेत। वेलकम सर, आपले सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत। सन्माननीय बाबू हे सुद्धा इथे आलेले आहेत। आपल्या विनंतीस मान देऊन मी निसार भैया यांना विनंती करणार आहे की आपण बाबू यांचं सुद्धा स्वागत करावं। सन्माननीय शकील भाई राऊत यांचं सुद्धा स्वागत केलं जाणार आहे। मी निसार भैया यांनाच विनंती करणार आहे की आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय शकील भाई राऊत यांचं स्वागत करावं। सन्माननीय मुबारक भाई राऊत यांचा सुद्धा यथोचित सन्मान करणं आमचं कर्तव्य। त्यांचा सुद्धा फार मोठा हिस्सा आहे या स्पर्धेमध्ये। सन्माननीय मुबारक भाई राऊत यांचं सुद्धा इथे स्वागत केलं जाणार आहे। हे सर्व आमचे पाठीराखे आहेत। सन्माननीय इस्माईल भाई पाल यांचं सुद्धा आपण स्वागत करणार आहोत। इस्माईल भाई यांना विनंती आहे, इस्माईल भाई पाल यांनी सुद्धा आम्हाला प्रत्येक वेळेस मार्गदर्शन केलं, पाठिंबा दिला। ही सर्वच मंडळी फार महत्त्वाची आहे। सन्माननीय जुनेद मुफ्ती
सरांना विनंती आहे, सर आपण सुद्धा आपला सन्मान स्वीकारावा। व्यासपीठावरती बसलेली प्रत्येक व्यक्ती आमच्यासाठी फार महत्त्वाची आहे, कारण प्रत्येकाने आम्हाला इथे मार्गदर्शन केलं, पाठिंबा दिला, त्यांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी आहेत आणि त्याच कारणास्तव आपण एक भव्य दिव्य मर्यादित षटकांची टेनिस क्रिकेटची स्पर्धा इथे आयोजित करू शकलो, यात तीळ मात्र शंका नाहीये। सन्माननीय अशफाकबाई हरणेकर यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत असेल आणि निसार भैया यांना विनंती आहे की आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय अशफाकभाई यांचं स्वागत करावं। सर्व मान्यवरांचे पुनश्च हृदयाच्या अंतःकरणापासून मोरबा फेस्टिवल आणि या सर्व मंडळाच्या सदस्यांतर्फे मी हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय आणि आता मात्र वळतोय मैदानाकडे। आमचे साथी समालोचक संजय यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत असेल आणि या पहिल्या सत्रासाठी मी आपल्या सर्वांना घेऊन जाणार आहे आमचे साथी समालोचक संजय यांच्याकडे। धन्यवाद। हॅलो, यस, थँक्यू सो मच। आपण यस जे आपल्या या स्पर्धेकरिता 2 दिवसाचं आपल्याला समालोचक म्हणून लाभले गेले ते व्हॉइस ऑफ अलिबाग यासिन मर्चंट सरांचा आपण शुभ सन्मान आपण करणार आहोत। मी विनंती करेन तौसिफ भाई आपल्या शुभ हाताने आपण माननीय यासनजी मर्चंट सर जे सातत्याने संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये आपल्याला समालोचन करताना पाहायला मिळतात, ते व्हॉइस ऑफ अलिबाग यांचा शुभ सन्मान आपण करतोय। त्याचबरोबर पंच शफीक भाई अन्सारी सर मॅन फ्रॉम भिवंडी यांचं देखील आपण शुभ सन्मान आपण करणार आहोत। मी विनंती करेन पंचांना की आपण यायचंय। तौसिफ भाई आपण पुन्हा एकदा आपण यायचंय आपल्या शुभ हाताने आपण पंच हे जेपी पॅनलचे पंच आपल्याला या स्पर्धेकरिता लाभले गेलेत, त्यातील आपण शफीक अन्सारी सर मॅन फ्रॉम भिवंडी यांचं शुभ सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीनं करतोय। आलेल्या सर्वांचं आपण हार्दिक सहर्ष स्वागत करणार आहोत आणि सलग 3 दिवस जे आम्हाला ऍज अ कॉमेंटेटर समालोचक म्हणून ज्यांनी वेळ दिलाय ते आमचे मित्र संजय यांचा सुद्धा इथे यथोचित सन्मान होणं फार गरजेचं आहे। त्याचप्रमाणे डीजे मास्टर बाळा यांनी सुद्धा आम्हाला इथे सहकार्य केलं। डीजे बाळा यांना विनंती आहे की आपण सुद्धा आपला सन्मान स्वीकारावा। आमचा आवाज आपल्यापर्यंत सुयोग्य पद्धतीने पोहोचवण्याचं खऱ्या अर्थानं काम ज्याने केलेलं आहे ते आमचे मित्र डीजे मास्टर बाळा। या सर्व घटकांचा यथोचित सन्मान करणं आपलं कर्तव्य आहे, आपली भारतीय संस्कृती आहे। डीजे मास्टर बाळा यांचं इथे स्वागत केलं जात आहे। अगदी सुंदर सुंदर अशी गाण्यांची मेजवानी त्यांच्या माध्यमातून आपल्याला नक्कीच ऐकायला मिळेल आणि आमचा आवाज अगदी अप्रतिम सुंदर आणि व्यवस्थित पोहोचावा त्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत। हॅलो, शेख डीजे बाळा सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। सर्वप्रथम आलेल्या सर्व मान्यवरांचं आपण पुनश्च एकदा करूयात हार्दिक सहर्ष स्वागत। सर्व प्रेक्षक वर्गांचं हार्दिक सहर्ष स्वागत आणि त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये खेळणारे सर्व खेळाडूंचं आपण करूयात हार्दिक सहर्ष स्वागत। ज्या स्पर्धेची उत्कंठा संपूर्ण दक्षिण रायगड जिल्ह्याला होती त्या या मोरबा गावामध्ये आपण पाहतोय ते म्हणजे मोरबा फेस्टिवल सीझन 1 2025 पहिली मॅच मैदानाच्या रंगली आहे।
ज्या वेळेला आपण पाहतोय मरियन 11 टेम्पाले त्यांच्या अगेन्स्ट आपल्याला पाहायला मिळतोय संघ इब्राहिम 11 महाड. प्रथमतः टॉस केला तो म्हणजे येस, आणि पहा फक्त जे ऑफिशियल अंपायर आहेत त्यांच्यासाठीच रिव्ह्यू असणार आहे, त्यामुळे याची देखील आपण नोंद घ्यायची. जर त्यांना कुठेतरी डाऊटफुल वाटलं तर ते फक्त रिव्ह्यू घेऊ शकतात, याची देखील आपण नोंद घ्या. प्रथमतः बॅटिंग करणारा संघ मैदानाच्या आतमध्ये इब्राहिम 11 महाड आपण पाहतोय. बाउंड ट्रॅक वरती आपण पाहतोय या दक्षिण रायगड जिल्ह्याचा हार्दिक पांड्या म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तो बाउंड ट्रॅक वरती होता. षटक क्रमांक आपण पाहतोय तिसरा आले संपुष्टात. आमचे संपूर्ण मान्यवर आपल्याला पाहायला मिळतात रजा घेताना, परंतु येणाऱ्या 3 दिवसामध्ये हे पुन्हा एकदा मान्यवर आपल्याला या स्पर्धेमध्ये हजेरी लावताना पाहायला मिळतील. सर्वांचं हार्दिक सहर्ष स्वागत. त्याचबरोबर सन्माननीय राहिलजी काजी इथे आलेले आहेत पापरा गावचे. मी त्यांना देखील विनंती करेन की आपण देखील व्यासपीठावरती यायचंय. आपलं देखील मोरबा फेस्टिवल 2025 मध्ये हार्दिक सहर्ष स्वागत. संपूर्ण जे वंडर स्पोर्ट्स युट्यूब वाहिनीवरती जोडले गेलेले प्रेक्षक वर्ग त्यांचं देखील मैदानाच्या आतमध्ये आपण करूयात हार्दिक सहर्ष स्वागत. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय ऑफिशियल पंच जे संपूर्ण भारतभरामध्ये आपल्याला प्रवास त्यांचा पाहायला मिळतो ते नामवंत जेपी पॅनलचे पंच साजिद लाला सर मॅन फ्रॉम डोंगरी आणि नदीम शाह सर मॅन फ्रॉम चिता कॅम्प मुंबई हे आपल्याला इन ऍक्शन मैदानाच्या आतमध्ये ऑन फील्ड पाहायला मिळतात. बाउंड ट्रॅक वरती धावे मैदानाच्या आतमध्ये नाव बॅक टू द क्रिकेट. षटक क्रमांक 14 हाताळण्यासाठी यांचे निखिल जाधव. पहिला बॉल त्याच वेळेला आपण पाहतोय अलॉंग द विथ कार्पेट खेळलेला फटका प्रॉपर टायमिंग होतं आणि त्याच वेळेला एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला कंप्लीट होताना पाहायला मिळते. एकाच्या मदतीने टीमची धावसंख्या धाबकवरती पाहायला मिळते जाऊन पोहोचली आहे 34 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. 34 ऑन बोर्ड विथ लॉस ऑफ 2 विकेट. पुढचा बॉल लोबा पुलटा सुद्धा आडव्या बॅटने खेळायचं होतं. ऑन साइड ला केलेला फटका तिथे आपल्याला पाहायला मिळतात खेळाडू आहेत. एक धाव मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली जाते. त्याचबरोबर वंडर स्पोर्ट्स युट्यूब वाहिनीचे सर्व गणेश गिरी इथे आलेले आहेत. त्यांचं देखील आपण करूयात मोरबा फेस्टिवल 2025 मध्ये हार्दिक सहर्ष स्वागत. षटकातील पुढचा बॉल याही वेळेला आपण पाहतोय आक्रमण करायचं होतं. म्हणजे पहा अगदी सुरुवात चांगली झाली होती. पहिल्या षटकामध्ये अगदी मसूद गजगेच्या अगेन्स्ट खेळलेले तीन चौकार आपल्याला पाहायला मिळाले बॅटिंग करत असताना, ते म्हणजे सफवान यांच्या बॅट मधून, परंतु ते मैदानाच्या बाहेर गेलेत. आणि आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय बॅटिंग करत असताना एका साइडला हरीस आहेत, एका साइडला बरकत आहेत आणि त्याच दरम्यानच्या कालावधीमध्ये येतोय मोरबा फेस्टिवल चौकार. समोरच्या दिशेने खेळला फटका तिथे खेळाडू होते. कॅच घेण्याचा प्रयत्न चांगल्या पद्धतीने राहिला होता. ऑलमोस्ट कॅच कंप्लीट झाली होती, परंतु त्याच्यानंतर अगदी रनिंग मध्ये घेण्याचा प्रयत्न, बॉडी बॅलन्स स्टेबल नव्हतं, त्यामुळे तिथे झाली कॅच ड्रॉप. आणि पुन्हा एकदा जीवनदान आपल्याला या खेळाडूला मिळताना पाहायला मिळते. एकाच्या मैदानी टीमची धावसंख्या धाबकवरती पाहायला मिळते 40 या आकड्यावरती 5 षटकांची लढत. त्याच वेळेला आपण पाहतोय पाठीमागच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतोय. मार्गस्थ झालाय, 1 बाउन्स ओव्हर द रोप, येतोय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. ऑफ द फोर्थ ओव्हर 4 षटकांच्या अखेरीस टीमची धावसंख्या ही धाबकावरती पाहायला मिळते जाऊन पोहोचली ती म्हणजे 44 या आकड्यावरती. म्हणजे पहा 11च्या सरासरीनं बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. एका साइडला पण पाहतोय तो म्हणजे महाड तालुक्याला बिलॉंग करणारा संघ इब्राहिम 11 महाड, एका साइडला मानगाव तालुक्याला बिलॉंग करणारा संघ मरियन 11 टेम्पाले.
हा युद्ध मैदानाच्या आतमध्ये म्हणजेच अल्ताफ दादा दनसे या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. या मैदानाची देखील आता चांगल्या पद्धतीने खासियत राहिली आहे, कारण का दक्षिण रायगड जिल्ह्यामधील सर्वाधिक मोठी स्पर्धा आदिती चषक 2025 आपण याच मैदानावरती पाहिले. भारतभरामधील नामवंत सर्वच खेळाडू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये या खेळताना पाहायला मिळाले. आणि त्याच वेळेला मानगाव तालुक्यामधील असणारी अभिमानाची स्पर्धा मानगाव प्रीमियर लीग देखील 4 वर्ष आपल्याला याच मैदानावरती पाहायला मिळत आहे. त्यामुळे कौतुक करावं लागणार ते म्हणजे अल्ताफ दादा दनसे यांचं. सातत्याने स्पर्धा कोणतीही असो, छोटी असो मोठी असो, सातत्याने मैदान उपलब्ध करण्याचं काम हे अल्ताफ दादा दनसे यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. जवळ मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक आपण पाहतोय ते म्हणजे 5वा तळणासाठी बॉन्ड ट्रॅक वरती आधी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. इब्राहिम 11 महाड या टीमच्या वतीनं षटकातील आपण पाहतोय पहिला बॉल कोलाट टाकला होता. समोरच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळतोय ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. त्याच वेळेला आपल्याला पाहतोय मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल ही कंप्लीट झाली आहे. म्हणजे अद्याप 2 विकेट मैदानाच्या बाहेर गेलेत. आणि त्याच वेळेला हरीश आपल्याला पाहायला मिळतात, बरकत आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. पार्टनरशिप चांगली झाली आहे, परंतु शेवटचं षटक आहे, धावा बनवाव्या लागतील. समोर टेम्पालेचा मजबूत संघ याही वेळेला आपण पाहतोय समोरच्या दिशेने खेळून काढलाय. त्याच पद्धतीने स्ट्रोक सिलेक्शन पाहायला मिळालं. सातत्याने खोलात टाकण्याचं काम आपल्याला यांच्या माध्यमातून आपल्याला सातत्याने पाहायला मिळते. तितकंच फलंदाजाला रूम देत नाहीये, चान्स देत नाहीयेत, आणि त्यामुळे 2 बॉलवरती फक्त आणि फक्त 2 धावा. स्लॉग ओव्हरचं षटक मैदानाच्या आतमध्ये. ओहो, यावेळेला आपण पाहतोय पायांचा उपयोग केला होता, समोरच्या दिशेने खेळलाय, एलिव्हेशन होतं आणि त्याच वेळेला डिस्टन्स नव्हतं. हे चित्र आहे ना मैदानाच्या आतमध्ये, मला वाटत नाही की मागच्या 3 ते 4 वर्षामध्ये आपण पाहिलं असेल. मसूद गजगे बॉलच्या खाली आणि एकाच मॅच मध्ये 2 कॅच ड्रॉप आपल्याला होताना पाहायला मिळाला. असं चित्र मला तर वाटतं 3 ते 4 वर्षामध्ये मसूद यांच्या माध्यमातून आपण पाहिलं नव्हतं. परंतु या स्पर्धेमध्ये पहिल्या मॅच मध्ये कुठेतरी आपल्याला मसूद यांच्यावरती थोडा का होईना परंतु प्रेशर पाहायला मिळतो की काय 2 कॅच त्यांच्या माध्यमातून तिथे ड्रॉप झाले. हरकत नाहीये, धावची चाचणीमध्ये पुढचा बॉल आपण पाहतोय. लोबो पुलटा सुद्धा आडव्या बॅटने केलेला फटका आपण त्याच वेळेला पाहतोय. ओव्हर द फिल्डरच्या डोक्यावरून आपण पाहतोय 1 बाउन्स सीमा रेषेच्या पलीकडे येतोय मोरबा फेस्टिवल चौकार. फर्स्ट हाफचा खेळ इथून पुढे समाप्त होणार आहे, त्यामुळे मी मॅच क्रमांक 2 त्याच्याकडे लक्ष वेधून आपण टॉस करण्यासाठी यायचंय. एका साइडला उसेद 11 पाबरा आणि त्याचबरोबर किंजरोली, मी 2 टीमचे कॅप्टन्स मी इन्व्हाइट करेल, ते म्हणजे प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण यायचंय. मधल्या इनिंगच्या ब्रेक मध्ये आपण नाणेफेकीचा कौल अर्थात टॉस आपण करणार आहोत, त्यामुळे आपण रिपोर्ट करायचंय प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. याच्याकडे मी देखील लक्ष वेधेन 2 टीमचं. जवळ मैदानाच्या आतमध्ये चौकार आल्या टीमची धावसंख्या 51. हो, यावेळेला आपण पाहतोय प्रत्युत्तर देण्याचं काम, ज्या वेळेला आपण पाहतोय वेगानं बॉल हाताळला गेला होता, याही वेळेला आपण पाहतोय रनआउटच्या स्वरूपामध्ये आणखीन एका फलंदाजाला मैदानाच्या बाहेर जावे लागेल. धक्का क्रमांक अद्याप आपण पाहतोय तो म्हणजे 4था होईल बाद. बॉलचा खेळ झाला तो म्हणजे आपण पाहतोय 5 शेवटच्या बॉलचा खेळ इथून पुढे बाकी असणार आहे. पहिला हाफचा खेळ आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये, जिथे एका साइडला मरियन 11 टेम्पाले, एका साइडला इब्राहिम 11 महाड. शेवटचा बॉल आपण पाहतोय टार्गेट सेट करणारा बॉल मैदानाच्या आतमध्ये. शरीर यष्टी पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय, आउटसाइड डी ऑफ ठेवण्याचा प्रयत्न, आणि त्याच वेळेला वाईट बॉलचा इशारा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला येताना पाहायला मिळतोय. अतिरिक्त धावसंख्येने टीमची धावसंख्या ही पुढे जाईल 52 या आकड्यावरती. 52 ऑन बोर्ड. सध्याची परिस्थिती शेवटचा बॉल पहिला हाफचा खेळ
पहिल्या पूर्वार्धाचा खेळ आपण पाहतोय. ओहो, यावेळी पण पाहतोय टार्गेट सेट करणारा बॉल होता, त्याच्यावरती केले प्रहार, अक्षरशः तुटून पडले आणि त्याच वेळेला एक उतुंग असा षटकार. एकोणसाठ धावसंख्येचा करावा लागणार आहे पाठलाग, तो म्हणजे मरियन 11 टेम्पाले या टीमला. परंतु त्याच्या आधी मी लक्ष वेधेन पुन्हा एकदा टीम कॅप्टनचा टॉस करण्यासाठी आपण यायचंय. उसेद 11 पाबरा आणि त्यांच्या अगेन्स्ट किंद्रोली. त्यामुळे मी दोन टीमचे लक्ष वेधेन की आपण टॉस करण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचंय. त्याचबरोबर विजयजी पवार, मी आपलं लक्ष वेधेन आपण व्यासपीठावरती यायचंय. आपलं शुभ सन्मान केलं जाईल. विजयजी पवार मुरबा टीम मध्ये याही खेळाडूची आपल्याला चर्चा होताना पाहायला मिळते. मी विनंती करेन निसार भैया आपल्या शुभ हाताने आपण विजयजी पवार यांचा शुभ सन्मान आपण करूयात. आणि त्याचबरोबर टॉस करण्यासाठी पुन्हा एकदा मी लक्ष वेधतोय दोन टीमचे कॅप्टन्स आपण या. उसेद 11 पाबरा आणि त्यांच्या अगेन्स्ट किंजरोली. टॉस करण्यासाठी आपण यायचंय. यस, पाबरा टीमचे कॅप्टन इथे आहेत. मी विनंती करेन किंजरोली टीमचे कॅप्टन आपण रिपोर्ट करायचंय. टॉस करण्यासाठी अगदी प्रेझेंटेशन बॉक्स देखील आपल्याला पाहायला मिळतोय. सुंदर असं अल्ताफ दादा दनसी यांचं क्रीडांगण आपल्याला पाहायला मिळतंय. आणि सध्याच्या घडीला या मैदानाची चर्चा ही संपूर्ण महाराष्ट्रभर होताना पाहायला मिळाली. त्याचबरोबर मुबारकजी राऊत साहेब आपल्या शुभ हाताने आपण टॉस करणार आहोत. याची देखील आपण विनंती करूयात की आपण दोन टीमचे कॅप्टन आले की प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जायचंय. तिथून आपण टॉस या मॅच क्रमांक 2 चा आपल्या शुभ हाताने आपण करणार आहोत. यस, किंजरोली टीमचे कॅप्टन आलेत का? विनंती करेन आपण टॉस करण्यासाठी यायचंय. यस आहेत. यस, वेलकम असणार आहे आपल्या या स्पर्धेमध्ये. मुबारकजी राऊत साहेब आपल्या शुभ हाताने आपण मॅच क्रमांक 2 चा टॉस इथून पुढे करणार आहोत. 5 षटकांची लढत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे. सेकंड इनिंगचा खेळ इथून पुढे आपल्याला सुरुवात होताना पाहायला मिळेल, जिथे पाठलाग करायचा तो म्हणजे 59 धावसंख्येचा 59 ऑन बोर्ड या धावसंख्येचा करायचा पाठलाग. येस, प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण पाहतोय कॅमेरा आहे. वंडर स्पोर्ट्स युट्यूब वाहिनीवरती आपण पाहतोय दोन टीमचे कॅप्टन्स आपल्याला पाहायला मिळतात आणि मुबारकजी राऊत यांच्या शुभ हाताने होतोय टॉस. येस, टॉस कोणाच्या बाजूने आपल्याला जाताना पाहायला मिळतोय? किंजरोली या टीमच्या बाजूने टॉस गेलाय. प्रथमतः फिल्डिंग घेण्याचा डिसिजन आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे टीम किंजरोली. आणि उसेद 11 पाबरा आपल्याला या दुसऱ्या मॅच मध्ये प्रथमतः बॅटिंग करायची आहे. त्यामुळे दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा असणार आहेत. परंतु ही मॅच फार महत्वाची आहे. मॅच क्रमांक 1 या स्पर्धेला सुरुवात झाली आहे. दिवस क्रमांक 1 आपण पाहतोय हळूहळू प्रेक्षक वर्गांची गर्दी आता मैदानाच्या चहू बाजूला पाहायला मिळणार आहेत. कारण का एक चांगली दमदार स्पर्धा या ग्रामीण क्रिकेटरसाठी आपल्याला येताना पाहायला मिळते. आणि मोरबेकर म्हटलं की सातत्याने चांगलं आयोजन आपल्याला पाहायला मिळते. मग त्यात आपण जर पाहायला गेलात तर अगदी निसार भैया असतील, तौफिकजी परदेसी असतील, तौसिफजी राऊत साहेब असतील, त्याचबरोबर मोहतसिम असतील, शादाबाई जाफर असतील, त्याचबरोबर तौसिफ परदेसी असतील, अजहर हसवारे असतील, मुबारकजी राऊत साहेब असतील, माजिदजी राऊत असतील, इस्माइलजी पाल असतील आणि संपूर्ण त्यांचे जे सर्व खेळाडू अकबरभाई जळगावकर असतील आणि त्याचबरोबर शकीलजी राऊत असतील, हे सर्वच आपल्याला पाहायला मिळतात. अजून बरेचसे आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आपल्याला एक दमदार स्पर्धा सातत्याने आपल्याला या मैदानावरती येताना पाहायला मिळते. त्याचबरोबर काझिमभाई इथे आलेले आहेत, त्यांचं देखील हार्दिक सहर्ष स्वागत आपण करणार आहोत या स्पर्धेच्या वतीनं. सभे मैदानाच्या आतमध्ये सेकंड इनिंगला होते सुरुवात. 5 षटकांच्या लढतीमध्ये पाठलाग करायचा 59 धावसंख्येचा. खूप साऱ्या शुभेच्छा. स्ट्रायकिंग एंड वरती आपण पाहतोय दक्षिण रायगड जिल्ह्याचा हार्दिक पांड्या, मसूद गजगे इन ऍक्शन. पहिला बॉल
ओहो हो, पहिला बॉल त्याच्यावरती स्विच इट करण्याचा प्रयत्न आपल्याला इथून पुढे पाहायला मिळाला, परंतु त्याच वेळेला डॉट बॉल. काल झालेल्या अगदी नामवंत स्पर्धेमध्ये A1 चषक निजामपूर या स्पर्धेमध्ये मालिकावीर म्हणून ज्याला किताब मिळाला तोच मसूद गजगे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय इन ऍक्शन. पुढचा बॉल फुल टॉस बॉल होता, त्याच वेळेला आपण पाहतोय कव्हरच्या दिशेने ढकलून काढायचं होतं. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला येताना पाहायला मिळतोय. इथून पुढे 59 धावसंख्येचा पाठलाग कशा पद्धतीने होईल ते ऐकण्यासाठी कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण पुन्हा एकदा करणार आहोत परिवर्तन, जिथे व्हॉइस ऑफ अलिबाग यासिन मर्चंट सरांना आपण इन्व्हाइट करूयात या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. थँक्यू. हेलो, धन्यवाद संजय. चलिए दोस्तों, सबसे पहले हमेशा की तरह आए हुए तमाम क्रिकेट के दीवानों का मैं यासिन मर्चेंट इस्तकबाल करता हूं और आप सभी को ले चलता हूं इस शानदार मैदान पर, जहां पे आप देख रहे हैं मरियम 11 टेम्पाले बनाम इब्राहिम 11 महाड़. इन दोनों टीमों के बीच कड़ा संघर्ष. 5 ओवर का यह मुकाबला 59 रन बनाने की जरूरत जीत मुकम्मल करने के लिए. सलामी बल्लेबाज के रूप में मसूद गजगे और उनके साथी बल्लेबाज सादिक. पहले ओवर में गेंदबाजी करते हुए अनस पल्लोकर ने सही मायनों में पहले ओवर में काफी प्रभावित किया है. किसी ने भी अपेक्षा नहीं की होगी कि इस तरह की गेंदबाजी हो सकती है, मगर ये बहुत ही मेहनती खिलाड़ी है. मैं इसे बखूबी जानता हूं. सीधी साधारण कद काठी के ये खिलाड़ी, उम्र से भी बहुत कम उम्र के खिलाड़ी है, मगर फिर भी इस खिलाड़ी ने काफी प्रभावित किया है. हर मैदान पर हर वक्त अपनी टीम के लिए जज्बे के साथ, एक जुनून के साथ गेंदबाजी की है. कभी बल्लेबाजी की है, कभी फील्डिंग की है, और आज देखिए 30 गज के दायरे में गेंदबाजी करते हुए बहुत ही बढ़िया गेंदबाजी कर रहे थे, मगर इसी बीच खराब गेंद लेग स्टंप पर गेंद दी, उसे बैकवर्ड स्क्वायर लेग की दिशा में खेला है. गेंद दन दनाती हुई सीमा रेखा के बाहर. 4 रन. हेलो, इस चौके की सहायता से रनों की संख्या हो चुकी है मात्र 5 रन. कैन यू बिलीव इट? 30 गज का दायरा मौजूद और उसके बावजूद इस तरह की गेंदबाजी. पहली 3 गेंदें बिंदी, उसके बाद सिंगल, फिर से एक बार वहां पे बिंदी गेंद हमें देखने को मिली और अंतिम गेंद के ऊपर चौका देखने को मिला. हालांकि लेग स्टंप पर गेंद थी, बल्लेबाज ने बहुत ही खूबसूरती के साथ अपने बल्ले को तिरछा किया. क्रिकेट के परिभाषा में अगर मैं कहूं तो स्वैप किया था और बैकवर्ड स्क्वायर लेग की दिशा में गेंद को ढकेला था, और 30 गज का दायरा मौजूद होने की वजह से डीप में कोई फील्डर मौजूद नहीं था, उसका फायदा मिला बल्लेबाज को और 4 रन मिले. इसी बीच नए गेंदबाज आए हैं अरसलान पल्लवकर. अरसलान पल्लवकर एक अच्छे ऑलराउंडर की हैसियत से जाने जाते हैं. इस खिलाड़ी ने भी अक्सर हर मैदान पर अब कभी अपने बल्लेबाजी से तो कभी अपनी गेंदबाजी से काफी प्रभावित किया है. वही अरसलान पल्लवकर, पहली गेंद फुलर लेन थी, बहुत ही खूबसूरत ऑन ट्राई में तब्दील किया था मसूद गजगे ने. डीप मिड विकेट के क्षेत्र पर खेला था. डीप मिड विकेट में जब तक गेंद फील्ड होती तब तक बहुत ही बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट का प्रदर्शन करते हुए 2 रन मुकम्मल कर लिए हैं. देखिए किस तरह से यहाँ पे फील्डिंग सजी है. बल्लेबाज को घेर के रखा है बिहाइंड द विकेट. शॉर्ट फाइन लेग, शॉर्ट थर्ड मैन. बहुत ही बढ़िया गेंद, फिर से एक बार वाइड यॉर्कर करने का अंदाज, और उसमें काफी हद तक सफल. मसूद गजगे जैसे बल्लेबाज भी उसे पिक नहीं कर पाए जब तक उनका बल्ला नीचे आता. हाई बैकलिप के साथ खेलते हैं मसूद, और इसी वजह से बिंदी गेंद. जी हाँ, मगर इसमें तो अपने घुटने के बल बैठ गए और उसे लॉन्ग लेग की दिशा में मात्र दिशा भर दी. गेंद सीमा रेखा के बाहर. 4 रन.
इस चौके की सहायता से रनों की संख्या हो चुकी है 11 रन स्कोर कार्ड पर। जी हां, फिर से बार ओवर पिच गेंद ऑन द राइज खेला है उसे, दो खिलाड़ियों के बीच में दरार, वहां से गेंद को किया है फरार। अब मिलेंगे फिर से एक बार 4। मास्टर पहले ओवर में मात्र 5 रन खर्च किए थे अनस पल्लवकर ने, और उसके मुकाबले में इस ओवर में मात्र 4 गेंदों में ही 10 रन जुटा लिए हैं। बल्लेबाजी करने वाली टीम के खेमे में उल्लास भरा वातावरण देखने को मिल रहा है, क्योंकि पहले ओवर में बहुत ही टेंशन में आ गए थे, बहुत ही दबाव में आ गए थे, मगर इस ओवर में राहत की सांस उन्होंने भी ली होगी, क्योंकि पहली ही 4 गेंदों में 2 चौके और उसके साथ साथ 10 रन स्कोर कार्ड पर। जी हाँ, इस मतलब हवा में खेलने पर मजबूर किया है, गेंद हवा में खड़ी हो चुकी है, एक आसान सा कैच, और ये बड़ी मछली जाल में, मसूद गजगे जाएंगे मैदान से बाहर। पहला झटका मसूद गजगे के रूप में। मसूद गजगे ने 2 चौकों की सहायता से अपने टीम के लिए 11 रनों का योगदान दिया। इसी बीच बाएं हाथ के बल्लेबाज निखिल जाधव ने अपनी पहचान टेम्पाला के मैदान में की थी। क्या कमाल की बल्लेबाजी की थी इस खिलाड़ी ने। वही निखिल बहुत ही बढ़िया स्ट्रोक खेलने के लिए एक स्ट्राइकर बल्लेबाज के रूप में जाने जाते हैं। जी हाँ, इसमें तो आउटसाइड द ऑफ स्टंप गेंद थी, अंतिम क्षणों तक उस लाइन को देखते रहे, निहारते रहे और उसके बाद जाने दिया। हालांकि ये सब करने के लिए आपके पास वक्त नहीं होता, मात्र कुछ आधा या पाव सेकंड होता है, उसमें ही आपको डिसाइड करना है गेंद बाहर जाएगी तो छोड़ा जाए या खेला जाए। ये देखिए तो सही, ये है अरसलान पल्लवकर की काबिलियत, ये है उनकी कलात्मक गेंदबाजी का नजराना। लाजवाब फिनिश किया है अपने ओवर को। इस ओवर में उन्होंने 11 रन खर्च जरूर किए, मगर एक कीमती विकेट भी अपने नाम उन्होंने की है, मसूद गजगे को चलता किया था। पहले 2 ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या 16 रन, 1 विकेट के नुकसान पर। हालांकि जीतने के लिए मेरे गुणलेखक जी हमें बताते हुए, हमारे गुणलेखक समहान हमें बताते हुए कि 59 रनों की जरूरत है 5 ओवर का यह मुकाबला, और हमारे प्रतीक गिरी हमें बताएंगे कि अब बचे हुए 18 गेंदों में कितने रन चाहिए। 43 रनों की जरूरत, 3 ओवर शेष बचे हुए, यानी 18 गेंदे और 43 रनों की जरूरत। मुश्किल तो जरूर है, मगर नामुमकिन बिल्कुल। तकरीबन 14 रनों के औसत से यहाँ पे रन बनाने हैं। हालांकि इस मैदान के मद्देनजर, इस मैदान को देखते हुए, इस पिच को देखते हुए आसानी के साथ बन भी सकते हैं, मगर पहले 2 ओवर में अनस और अरसलान ने काफी प्रभावित किया, और इसी वजह से अगर इसी तरह की गेंदबाजी यहाँ पे हुई तो मुश्किलों का सामना करना पड़ सकता है। तेज दर्रार गेंद, जोरदार अपील, कड़ा अपील, तगड़ा अपील, मगर अंपायर के ऊपर उसका कोई असर नहीं। अंपायर टच से मस नहीं हुए। स्ट्राइकिंग एंड पर सादिक,
ओहो, फुल टॉस गेंद, लोअर फुल टॉस गेंद थी। देखिए फुल टॉस गेंद हमें कहना बहुत ही आसान, मगर लोअर फुल टॉस गेंद को खेलना उतना ही मुश्किल होता है। मैं तो कहूंगा ये बहुत ही कमाल की गेंद थी, शानदार गेंद थी, नाप तोल कर डाली हुई ये गेंद, क्योंकि 3 तरह की फुल टॉस होती है। एक तो आम फुल टॉस जिसके ऊपर चौका या छक्का अक्सर लगता हुआ हमें देखने को मिलता है। एक होता है वेस्ट हाइट के ऊपर वाला यानी बीमर, क्रिकेट की परिभाषा अगर मैं कहूं, और एक होता है लोअर फुल टॉस। लोअर फुल टॉस गेंद के ऊपर अगर जोरदार प्रहार करेंगे ना तो आउट होने का खतरा हमेशा होता है, और यही सोचकर बल्लेबाज ने उसे कारपेट के सहारे खेल दिया था। हवा में गेंद, ओहो, छोड़ दिया, एक आसान सा कैच ड्रॉप। निखिल जाधव जैसे बल्लेबाज को जीवन दान यहां पे मिला है। आज तकदीर ने साथ दिया है, ऊपर वाले का पक्ष जब आपके हो साथ तो फिर क्या डरने की हो बात। एक आसान सा कैच बिहाइंड विकेट, शॉर्ट फाइन की दिशा में, फील्डर के हाथों में मगर उनके हाथों से टॉस हुई। हो, अब निखिल क्या करेंगे। निखिल यहाँ पे पूरी तरीके से पलड़ा भारी कर सकते हैं अपने टीम का, क्योंकि उनके पास उतनी क्षमता है, वो कलात्मक और हुनर वाली बल्लेबाजी कर सकते हैं। इसी वजह से अब आगे आने वाला समय बताएगा। ये देखिए, मैंने कहा था जैसे ही जीवन दान मिला दूसरी ही गेंद के ऊपर मानो जख्मों के ऊपर नमक छिड़क दिया। लॉन्ग लेग सीमारेखा के बाहर गेंद, फरार, 4 रन। हो चुके हैं। इस चौके की सहायता से 21 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। मगर जिस तरह से जीवन दान दिया था ना दोस्तों, मैं अक्सर कहता हूं कि जीवन दान बिल्कुल नहीं देना चाहिए, कभी भी नहीं देना चाहिए, किसी भी हालत में नहीं देना चाहिए, क्योंकि जिस बल्लेबाज को जीवन दान मिलता है ना वही बल्लेबाज बहुत ही डेंजरस होता है। ये लीजिए उसका उत्तम एग्जाम्पल यहाँ पे सेट करते हुए निखिल के बल्ले से डीप मिड विकेट सीमारेखा के बाहर छक्का। इस छक्के के सहायता से रनों की संख्या हो चुकी है 27 रन। 2 ही गेंदों में 2 बड़े स्ट्रोक और 10 रन जुटा लिए हैं निखिल जाधव ने। निखिल जाधव को एक जीवन दान मिला था, शॉर्ट फाइनल की दिशा में एक आसान सा कैच वहां पे ड्रॉप हुआ। हालांकि मैं ये भी कहना चाहूंगा कि कोई कैच ड्रॉप नहीं करता, छोड़ता नहीं, छूट जाता है, मगर उसके लिए दोस्तों मेहनत तो आपको करनी होगी। ये लीजिए फिर से एक बार कैच लपकने का मौका, छोड़ दिया है, फिर से एक बार छोड़ दिया कैच उसी जगह पर, उसी फील्डर ने, और एक कैच छोड़ दिया है, और एक जीवन दान यहाँ पे निखिल जाधव को। आज निखिल जाधव ने सही मायनों में किसी का आशीर्वाद यहाँ पे लेके आए हैं, वो आशीर्वाद ही उनका काम करता हुआ, क्योंकि उसी जगह पर सेम सिचुएशन, सेम प्लेस पर दूसरी मर्तबा जीवन दान। और मैंने अभी कहा कि निखिल एक डेंजरस बल्लेबाजों में एक माने जाते हैं। निखिल जैसे बल्लेबाज को जीवन दान देना मतलब अपने ही पैरों के ऊपर कुराड़ी मारने जैसा होगा, क्योंकि इस बल्लेबाज को मैंने बड़े बड़े शॉट लगाते हुए और एक लंबी लंबी पारी खेलते हुए अपने टीम के लिए देखा है। कमाल का बल्लेबाज है, बड़ा बल्लेबाज है, और यहाँ पे एक ही ओवर में 2 मर्तबा जीवन दान। मगर दोस्तों चलिए ये तो होता रहेगा या होता ही है, मगर यहाँ पे अब रन कितने चाहिए? 12 गेंदों में 31 रनों की जरूरत। अनस आए हैं फिर से एक बार निर्णायक ओवर लेके। इस ओवर में अगर अनस ने 1 या 2 विकेट भी अपने नाम किए और किफायती और कंजूस गेंदबाजी की तो फिर ये महाड़ टीम की तरफ मैच जूझ सकता है। अगर इसी ओवर में अगर 2-3 बड़े स्ट्रोक आते हैं, जी हाँ ये लीजिए फिर से एक बार बड़ा स्ट्रोक आने की संभावना, जी हाँ, ओहो यहाँ पे कैच था, फिर से एक बार क्या ड्रॉप हुआ है।
जी हाँ, और तीसरे अंपायर अब बीमर के लिए रिव्यू लेना चाहते हैं। ये लीजिए, अब क्या होगा। जी हाँ, सिर्फ अंपायर ही रिव्यू की मांग कर सकते हैं और अंपायर जी ने यहाँ पे मांग की है। अब हमारे तीसरे अंपायर और टीवी अंपायर देखेंगे क्या ये बीमर था, क्या ये लीगल डिलीवरी थी। जी हाँ, लीगल डिलीवरी, फेयर डिलीवरी। मगर 6 रन मिलेंगे। वहां पे भी बैकवर्ड स्क्वायर लेग की दिशा में फील्डर भी तैनात थे, मगर शायद उनको वो गेंद नजर नहीं आई और वहां पे सर 4 या 6। जी हाँ, 6 रन मिलेंगे। आणि याच दरम्यान सन्माननीय मुबीनभाई पठाण यांचं इथे आगमन झालेलं आहे। मी मोरबा फेस्टिवल मध्ये त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय। वेलकम मुबीन जी। जी हाँ, इस मरतबा सीधे बल्ले से खेलने की कोशिश कर रहे थे, मगर गेंद ने बल्ले का अंदरूनी सिरा लिया और गेंद शॉर्ट स्क्वायर लेग में जब तक फील्ड होती तब तक 1 रन लेने का यहाँ पे मौका था। इस 1 रन के साथ रनों की संख्या में इजाफा, स्कोर जा पहुंचा है 35 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। 10 गेंदे अभी भी शेष और जीतने के लिए 24 रनों की जरूरत। 3 मरतबा जीवन दान मिला है निखिल जाधव को और जीवन दान के साथ साथ एक सिक्सर भी उनके खाते में जोड़ दिया गया है। तकदीर हो तो शायद निखिल जैसी, ऐसा मैं कहूंगा, क्योंकि एक ही सत्र में, एक ही इनिंग में 3 मरतबा जीवन दान। हालांकि मुझे आज भी याद है सचिन, रमेश तेंदुलकर, इनको पाकिस्तान के खिलाफ एक ही इनिंग में 5 मरतबा जीवन दान दिया था। सन्माननीय नाजीदभाई कर्जीकर यांचं इथे आगमन झालेलं आहे। नाजीद नवाज कर्जीकर यांचं इथे आगमन झालेलं आहे। मी विनंती करणार आहे सन्माननीय कर्जीकर सरांना की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं। आणि याच दरम्यान सन्माननीय निसार भैया यांना विनंती असेल की आपण सन्माननीय मुबीन भाई पठाण यांचं स्वागत करावं। इसी बीच मैदान में क्या हुआ देखेंगे। मेरे ख्याल से रनआउट हो चुके हैं। सन्माननीय नाजीद नवाज कर्जीकर यांचं इथे आपण स्वागत करणार आहोत। तो दोस्तों 8 गेंदे और 24 रनों की जरूरत। 8 गेंदों में 24 रन बनाना हालांकि इस मैदान के मद्देनजर आसान हो सकता है, क्योंकि 2-3 बड़े स्ट्रोक अगर आते हैं तो यह मैच आसानी के साथ बल्लेबाजी करने वाली टीम मरियम 11 टेम्पाला के पक्ष में जा सकता है। मगर उसके बरअक्स, उसके अपोजिट हम ये भी सोच सकते हैं कि यहां से अगर 2-3 गेंद बिंदी आती है या 2-3 विकेट आते हैं तो फिर पूरी तरीके से यह मैच महाड़ की तरफ झुक सकता है। जी हाँ, यहाँ पे सीधे बल्ले से खेला है जरूर, मगर लॉन्ग ऑफ में इस मरतबा बिल्कुल गलती नहीं, सीधा फील्डर के हाथों में बहुत ही बढ़िया कैच और इसी के साथ एक बड़ा झटका। निखिल जाधव मैदान से बाहर।
चलिए दोस्तों मैदान पे चलते हैं जहां पे सही मायनों में बहुत ही क्रूशियल मोमेंट। निखिल यादव आउट होने के बाद नए बल्लेबाज आमिर मुशीर का साथ निभाने के लिए 6 गेंदें बची है और 23 रनों की जरूरत। 6 गेंदें 23 रन, 23 रन 6 गेंदें। मरियम 11 टिम्पाले या इब्राहिम 11 महाड़, कौन सी टीम जीतेगी, कौन सी टीम यहाँ पे रहेगी इस प्रतियोगिता में बने रहने के लिए टिम्पालो को चाहिए 6 गेंदों में 23 रन और इब्राहिम 11 महाड़ को यहाँ पे बचाने हैं 6 गेंदों में 23 रन। पहला ही मुकाबला इस प्रतियोगिता का, ये पहला दिन और क्या कमाल का मुकाबला होता हुआ, क्योंकि विकेट हम देख सकते हैं बल्लेबाजों के फेवर में, बल्लेबाजों को सपोर्ट करता हुआ और उसी के साथ साथ चारों तरफ 360 डिग्री यहाँ पे मैदान नजर आता हुआ। कहीं पर भी किसी कोने पर भी आप चौका या छक्का लगा सकते हो। एक भी गलती होती है, गेंद अगर हाथों से बिहाइंड विकेट छूट जाती है तो वो चौका ही हमें देखने को मिलेगा। ऐसी सिचुएशन यहाँ पे, और इसी बीच अंतिम ओवर के लिए मुआज आए हैं। मुआज के ऊपर पूरी तरीके से जिम्मेदारी सौंपी है इस उम्मीद के साथ कि 6 गेंदों में 23 रन बचा सकते हैं। मुआज एक लंबा रनअप, जहां ओवर पिच गेंद थी ऑन द राइट, उसे खेला था, पहले मन बना लिया था, आगे आकर उसे फील्ड करना चाहते थे या कैच के लिए गए थे, मगर अंतिम क्षणों में उन्होंने सोचा कि यहाँ पे कैच से ज्यादा रन बचाने की जरूरत। इसी वजह से पहली गेंद पर मात्र 1 ही रन मुकम्मल कर सके हैं दोनों भी बल्लेबाज आमिर और मुशीर। मुशीर खानदे से स्ट्राइकिंग एंड पर, नॉन स्ट्राइकिंग एंड पर आमिर। अब 5 गेंदे और 22 रनों की जरूरत। मजेदार मुकाबला। 5 गेंदों में अगर 3 बड़े स्ट्रोक आते हैं तो मरियम 11 टिम्पाले इस मैच को जीत सकती है। और ऐसे मैच हमने अक्सर स्पेशली टेनिस क्रिकेट में देखे हैं जहां पे 5 गेंदों में 20, 22, 23 रन बन चुके हैं। आहा, मगर गेंदबाज मॉस की यहाँ पे तारीफ मैं करना चाहूंगा। इतने प्रेशर वाले गेम पर भी अपने आप को उन्होंने ठंडा रखा है, मानो बर्फ की लादी सर पर रखकर गेंदबाजी कर रहे हैं। पहली 2 गेंदों में मात्र 1 ही रन उन्होंने खर्च किया और मुशीर को यहाँ पे पूरी तरीके से चकमा दिया है। अब 4 गेंदें बची है, 22 रनों की जरूरत, यानी 3 छक्के और 1 चौका। हर गेंद के ऊपर बड़ा स्ट्रोक। जी हाँ, इस पर बहुत ही खूबसूरत ये फ्लिक शॉट देखने को मिला, मगर डीप फाइनल में फील्डर तैनात है और इसी वजह से 1 ही रन पर संतोष करना पड़ेगा मुशीर को। और अब यहां से मैच को जीतना तकरीबन नामुमकिन। अगर यहां से कोई गेंदबाज गलती करता है, नो बॉल या वाइड बॉल होती है, तो ही मैच जीता जाएगा, क्योंकि 3 गेंदें और 21 रनों की जरूरत। खंबा उखाड़ दिया है, बहुत ही बढ़िया गेंद, स्टंप टू स्टंप अटैक यहाँ पे रखा। यू मिट यू मिस आई विल डेफिनेटली हिट, इस तरह से ये गेंदबाजी यहाँ पे देखने को मिली और आमिर मैदान से बाहर। अच्छा स्ट्रोक जरूर है, मगर उसका कोई फायदा नहीं होगा, क्योंकि मात्र अब 1 गेंद बची है और जीतने के लिए 21 रनों की जरूरत। इस ओवर में मुआज ने मात्र 2 ही रन खर्च किए हैं और एक बल्लेबाज को आउट करते हुए 1 विकेट अपने नाम किया। शानदार गेंदबाजी। जी हाँ, इसमें दबा ओवर पिच गेंद, आउट देखा ना था, जोरदार प्रहार तो किया है, गेंद मिड विकेट सीमा रेखा के बाहर, 6 रन।